हॅलो फ्रेंड्स, मी नीलम स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण 40 छातीचे प्रिन्सेस कटिंग ब्लाउज बघणार आहे। त्यासाठी लागणारी मापे मी इथं स्क्रीनवरती दिलेली आहेत। आता आपण अस्तरवरती पहिल्यांदा कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर मेन कपड्यावरती। आपण प्रिन्सेस शिवणार आहे, त्यामुळे प्रिन्सेसमध्ये आपल्याला थोडाफार बदल करायचा आहे। तर बघा, इथे पूर्ण उंची आहे 14 इंच, त्यानंतर 1 इंच शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच आपण प्रिन्सेससाठी एक्स्ट्रा म्हणून घेणार आहे। त्यानंतर काज बटन पट्टीच्या साईडला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून सोडायचं आहे। त्यानंतर एक सरळ लाईन आखून घ्यायची काज बटन पट्टीच्या साईडने। त्यानंतर खाली आपल्याला कमर घेरचं माप घ्यायचं आहे। कमर आहे 36, तर 36चा चौथा भाग 9 येतो आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच आपण प्रिन्सेससाठी एक्स्ट्रा घेणार आहे। तर ही सगळी मापे मी काज बटन पट्टीसाठी आपण अर्धा इंच सोडलेला आहे, ते सोडूनच मापे घ्यायचे। त्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डर आहे 6 इंच। त्यानंतर खाली इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे। मुंडा आहे 6.5 इंच। मुंडा आणि शोल्डर मी इथे जोडून घेत आहे। त्यानंतर इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छाती आहे 40, 40चा चौथा भाग होतो 10 इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच मी घेणार आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा राहतं, तर ते मी सगळंच इथे घेणार आहे। त्यानंतर इथे समोरच्या मुंड्यासाठी आपण अर्धा इंचावरती गोलाई देतो, तर ती इथे मी देऊन घेतलेली आहे। त्यानंतर इथे गळारुंदीचं माप टाकायचं आहे। गळारुंदी आहे 2.5 इंच। त्यानंतर खाली समोरच्या गळ्याचं माप टाकायचं आहे। समोरचा गळा आहे 6.25 इंच आणि एक चौकोन असा तयार करून घ्यायचा। तुम्हाला समोरचा गळा असा डीपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथे 3 इंच घेऊ शकताय आणि अशा प्रकारे तुम्ही चौकोन आखून इथे तुम्ही गोलाई देऊ शकताय। अशा प्रकारे। तर आता मी साध्याच पद्धतीने घेते, 2.5 इंच वरती घेतलेलं आहे, तसंच मी इथे खाली सुद्धा 2.5 इंचच घेते आणि अर्धा इंचावरती इथे मी गोलाई दिलेली आहे। त्यानंतर शोल्डर आपण अर्धा इंच डाऊन केलेलं आहे। आता शोल्डर पासून खाली मी ते 10.5 इंचावरती एक खूण करून घेतली। त्यानंतर काज बटन पट्टीच्या साईडने 3.5 इंचावरती पण एक खूण केली आणि आता जिथे 10.5 घेतलं तिथेच ते 3.5 सुद्धा माप आलं पाहिजे। त्यानंतर खाली सुद्धा आपण 3.5 इंचावरती एक खूण केली आणि आता एक सरळ लाईन जोडून घेतली। त्यानंतर प्रिन्सेससाठी म्हणून आपण 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे। तर अशा प्रकारे एक तिरकी लाईन आखून घेतली 1.5 इंचावरती आणि त्यानंतर आता मुंड्यामध्ये हा आकार जोडायचा आहे। मुंडीच्या मध्ये मी एक 2 म्हणजे लाईन टेपच्या असं मी मार्जिन सोडलेलं आहे आणि तेच तिकडे आपण आता घेतलेलं आहे बघा। त्यानंतर कमरेमध्ये हा भाग असा अर्धा इंचावरती जोडायचा आहे आणि जिथे आपण इकडे काज बटन पट्टीच्या साईडला जे सोडलं होतं अर्धा इंच, तर बघा समोरच्या गळ्यापासून ती तिरकी लाईन इकडे आपण अशी ही जोडून घेणार आहे। तर गळ्याचा भाग ना आपण पुढे वाढवायचा नाही, जिथे गळ्याचा भाग आलेला आहे तिथूनच ती खाली तिरकी लाईन जोडून घ्यायची। त्यानंतर हे सगळं कटिंग करून घेणार आहे।
इथे प्रिन्सेसचे दोन्हीसुद्धा पार्ट कटिंग झालेले आहेत. आपण आता एक नॉच देऊन घेऊया, जेणेकरून शिलाई करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर बघा, बरोबर मी इथे दोन्ही कपड्यांवरती नॉच देते, नाहीतर मग प्रिन्सेसचा जो आकार आहे तो मागे पुढे होतो, म्हणून असा नॉच देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मेन कपड्यावरती मी हे सगळं कटिंग करून घेते आणि अस्तरच्या पार्टला मेन कापड हे जोडून घेते. आता मी इथे अस्तरच्या पार्टला सगळं मेन कापड जोडून घेतलेलं आहे. चारीसुद्धा पार्ट मी इथे तयार केलेले आहेत. त्यानंतर आपण आता जोडून घेऊया. सुरुवातीला खालच्या बाजूने आपण जोडायला सुरुवात करायची आणि कापड अजिबात खेचायचं नाही. डबल एक शिलाई मारून घेऊया. त्यानंतर मी दुसरा पार्ट सुद्धा अशाच प्रकारे तयार करून घेते. दुसऱ्या पार्टला सुद्धा परत एकदा शिलाई मारून घेऊया. दोन्ही सुद्धा पार्ट इथे तयार झालेले आहेत. त्यानंतर इथे मी खाली कमरपट्टी जोडून घेते. कमरपट्टी मी इथे जेवढं तुमचं कमरेचं माप आहे तेवढे इंचावरती घ्यायची आणि त्याची जी रुंदी आहे ती इथे मी 2 इंच घेतलेली आहे. इथे आपण हात शिलाई सुद्धा घालू शकतोय, पण आता मी इथे टीपच मारून घेत आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेऊया. तर इथे दोन्ही सुद्धा पार्ट तयार झालेले आहेत. त्यानंतर मी इथे आय हुक पट्टी, तर आता इथे बघा, प्रत्येकाचं आय हुकला पद्धत वेगळी असते लावायची, कुणाच्या उजव्या साईडवर कुणाच्या डाव्या साईडवर. तर आता आपण जे ब्लाऊज आपल्याकडे शिलाईसाठी आलेलं आहे ते बघायचं कोणत्या साईडवरती काजपट्टी आहे आणि कोणत्या साईडवरती हुकपट्टी आहे ते बघूनच इथे लावून घ्यायचं आहे. तर आता इथे उजव्या साईडवर हुकपट्टी होती आणि डाव्या साईडवर आयपट्टी. आयपट्टीची साईज इथे 3.5 इंच रुंदीमध्ये ठेवायची. हुकपट्टी 1.5 इंचावरती घेतली तरी चालते, कारण ती आतल्या साईडलाच जाणार आहे. तर अशा प्रकारे या दोन्ही पट्ट्या सुद्धा इथे जोडून घ्यायच्या आहेत. आता मी इथे हुकपट्टी तयार केलेली आहे, काजपट्टी तयार करत आहे. काजपट्टी आपण अशी वरच्या साईडला पलटून घेतो, त्यामुळे कापड आपल्याला इथे वरती 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा आलेलं पाहिजे. तर अशा प्रकारे त्यानंतर आता इथे गळा जोडून घ्यायचा आहे. गळ्यासाठी मी तिरकी पट्टी कट केलेली आहे, त्याची रुंदी आहे 1.5 इंच. आता अशा प्रकारे ही पट्टी जोडून घ्यायची आहे, अर्ध्या इंचला थोडंसं कमी मार्जिन ठेवून. त्यानंतर पट्टी जोडल्यानंतर सगळीकडे कट पाडून घ्यायचे आहेत. कट पाडणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग ही पट्टी अशी समोरच्या बाजूला पलटते. त्यानंतर एक दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप झाल्यानंतर पट्टी आतल्या साईडला टाकून वरती एक शिलाई मारून घ्यायची. तुम्ही इथे 2 किंवा 3 शिलाई मारू शकताय, जेवढी तुमच्या कपड्याची आतल्या साईडला रुंदी असेल तेवढ्या इंचावरती. तर आता मी इथे 2 शिलाई मारून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा भाग तयार करून घेते. बघा, इथे दोन्ही सुद्धा पार्ट तयार झालेले आहेत आणि मस्त असा लुक आलेला आहे. मी याच्या बॅक पार्टचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर बघू शकताय. तर अशा प्रकारे प्रिन्सेस ब्लाऊज कसं वाटलं नक्की सांगा. चॅनेलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर सुद्धा करा.